नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण एक डेमो लेक्चर बघणार आहोत भारताच्या भूगोलाविषयी। पहिलाच टॉपिक जो आपण भूगोलामध्ये भारताचा अभ्यासतो ते म्हणजे भारताचं स्थान आणि भारताचा विस्तार, बरोबर। तर हा टॉपिक जो आपण अभ्यासणार आहोत तो डेमो यासाठी आहे की आपण एक कंबाईन यशवंत बॅच सुरू करतो येणाऱ्या कंबाईन परीक्षेसाठी, एक परिपूर्ण तयारी होण्यासाठी, ज्यामध्ये तुम्हाला सर्व विषयांचे लेक्चर्स अवेलेबल होतील। लाईव्ह लेक्चर्स असतील ॲज वेल ॲज काही रेकॉर्डेड लेक्चर्स असतील, नोट्स आणि टेस्ट सिरीज सुद्धा यामध्ये इन्क्लुडेड असणार आहे। सो ही जी बॅच आहे ती येत्या 20 तारखेला सुरू होते। कसं शिकवलं जाईल या डेमो लेक्चर्सच्या माध्यमातून तुम्ही हे बघू शकता। सोबतच इतर काही बॅचेस सुद्धा आपल्या ॲप्लिकेशनवर सुरू आहेत, जसं की राज्यसेवा पूर्व परीक्षेची बॅच जी आहे ती सुद्धा आपण सुरू केलेली आहे। तर यामध्ये तुम्ही रिव्हिजन बॅच म्हणून ॲडमिशन घेऊ शकता। स्पेशल एनसीईआरटी ची बॅच आहे, सोबतच पुढच्या वर्षीच्या डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न साठी सुद्धा आपण फाउंडेशन बॅच सुरू करणार आहोत। उद्यापासून ॲडमिशन सुरू होत आहे आणि स्टेट बोर्डची पण बॅच आपण सुरू करतोय। सो इतर वेगवेगळ्या बॅचेस जॉइन करण्यासाठी आपलं अभ्यास मित्रचं जे ॲप्लिकेशन आहे ते डाउनलोड करून घ्या, त्यावर तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता। काही प्रॉब्लेम असेल, काही डाउट्स असतील, कॉन्टॅक्ट नंबर दिलाय, कॉल और मेसेज करून तुम्ही विचारू शकता। तसंच आपला अभ्यास मित्रचं टेलिग्राम चॅनल जॉइन करून ठेवा, जेणेकरून जे काही लेक्चर्स होतात, जे काही अपडेट असतात त्याचं सर्व काही तुम्हाला माहिती इथे आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मिळत जाईल। आणि जर तुम्ही इंस्टाग्राम वापरत असाल तर अभ्यास मित्रच्या पेजला फॉलो नक्की करा। तिथे तुम्हाला अभ्यासाशी रिलेटेड ज्या काही इंटरेस्टिंग रील्स आहेत, काही इंटरेस्टिंग फॅक्ट्स आहेत ते चांगल्या पद्धतीने बघायला मिळतील। सो हे आपले काही प्लॅटफॉर्म आहेत, ठीक आहे। तर आज आपण जो डेमो टॉपिक बघतोय तो आहे भारताचं स्थान आणि विस्तार, ठीक आहे। चला मग सर्वांनी सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की बघा, कुठलीही परीक्षा असू द्या यावर प्रश्न विचारला जातो। इम्पॉर्टंट टॉपिक आहे आणि हा टॉपिक जर समजला तर पुढे भारताचा भूगोल समजायला प्रॉब्लेम येत नाही। सो सर्वांनी व्यवस्थित सगळ्या गोष्टी ऐकायच्या आहेत। सगळ्यात पहिला तर आपण जनरली पृथ्वीचा विचार करूया, ठीक आहे। संपूर्ण पृथ्वीचा जर विचार केला तर पृथ्वीवरती आपल्याला माहिती आहे की जी पृथ्वीच्या मध्यातून रेषा जातीये, आता ही जी रेषा मध्यभागातून जातीये ॲक्च्युअली ती रेषा काय आहे तर आपण इमॅजिनरी ड्रॉ केलेली लाईन आहे, बरोबर। आपण तिला काल्पनिक, सगळ्या हे रेषा ज्यांना आपण उभ्या रेषा आहेत त्यांना आपण रेखावृत्त म्हणतो। आडव्या रेषा ज्या आहेत इन्क्लुडिंग विषुववृत्त हे पण काय आहे, अक्षवृत्त आहे। सगळ्या आडव्या रेषांना अक्षांश किंवा अक्षवृत्त असं म्हणतो। मग ह्या सगळ्या काल्पनिक रेषा आहेत त्या आपण कशासाठी काढलेल्या आहेत तर स्थान निश्चितीसाठी। एखादं प्लेस जे आहे त्याचं कुठे आहे लोकेशन ते निश्चित करण्यासाठी आपण काल्पनिक रेषा काढलेल्या आहेत। पृथ्वीवर अशा रेषा नाहीयेत, त्या आपण काढलेल्या आहेत, बरोबर। मग यामध्ये काही रेषांना वेगवेगळी नावं आहेत, जसं की हे सर्वात मधलं जे अक्षवृत्त आहे जे पृथ्वीला दोन भागामध्ये विभागतं ते म्हणजे एक आहे उत्तर गोलार्ध, बरोबर, नदन हेमिस्फियर, आणि दुसरं दक्षिण गोलार्ध, सदन हेमिस्फियर। म्हणजे या विषुववृत्ताच्या वरचा भाग हा उत्तर आणि खालचा भाग दक्षिण, ठीक आहे। मग हा विषुववृत्त म्हणजेच काय, 0 डिग्रीवरचं अक्षवृत्त आहे। या व्यतिरिक्त जर आपण पाहिलं तर विषुववृत्ताच्या थोडंसं वर कुठे 23.5, ठीक आहे, किंवा 23.5 अंशावरती उत्तरेला काय आहे कर्कवृत्त आहे, त्याला ट्रॉपिक ऑफ कॅन्सर म्हटलं जातं। आणि खाली 23.5 अंशावरती जर पाहिलं दक्षिणेला काय आहे मकरवृत्त आहे, ठीक आहे। मग हे जे मकरवृत्त आहे ते कुठे आहे, दक्षिणेला। कर्कवृत्त कुठे आहे, उत्तरेला आहे। भारतासाठी कर्कवृत्त महत्त्वाचं ठरतंय, हे बघा ही भारताची टेरिटरी, ठीक आहे। भारतामधून कर्कवृत्त पास होतं, इकडे वर पण भारताचा भाग आहे, ठीक आहे। सो त्यामुळे भारतामधून कर्कवृत्त पास होतंय हे आपल्यासाठी महत्त्वाचं आहे। त्यानंतर कर्कवृत्ताच्या वर मग इथे आहे आर्टिक सर्कल, आर्टिक वृत्त 66.5 अंशावरती, आणि खाली आहे अंटार्क्टिक वृत्त दक्षिणेला 66.5 अंशावरती, आणि मग हे आपले 90 अंशावरती काय ध्रुव, पोल्स, उत्तर ध्रुव, दक्षिण ध्रुव, ठीक आहे। हा जो कर्कवृत्तापासून मकरवृत्तापर्यंतचा झोन आहे त्याला आपण काय म्हणतो तर इथे सूर्याची किरणे ही लंबरूप पडतात, त्यामुळे हा जो भाग आहे इथे टेम्परेचर या एवढ्या झोनमध्ये जास्त असतं, त्यामुळे हा उष्णकटिबंधीय प्रदेश येतो। सो भारतामध्ये कर्कवृत्ताच्या खालचा जो भाग आहे तो उष्णकटिबंधीय क्षेत्रामध्ये येतो। तेच जर तुम्ही कर्कवृत्तापासून आर्टिक वृत्त आणि मकरवृत्तापासून अंटार्क्टिक वृत्ताचा विचार केला तर हा जो झोन आहे हा समशीतोष्ण झोन, टेम्परेट झोन म्हणून ओळखला जातो।
ठीक आहे. म्हणून कर्कवृत्ताच्या वर जो आपला भारताचा उत्तरेकडचा पार्ट आहे तो टेम्परेट झोन मध्ये येतो. सो भारत हा उष्णकटिबंधीय तसंच समशीतोष्ण कटिबंधीय झोन मध्ये येतो. ठीक आहे. कशामुळे? पोझिशनमुळे. राईट. हे आपण बेसिक पृथ्वीविषयी पाहिलं. भारताचं स्थान कुठे आहे? उत्तर गोलार्धात आहे. बरोबर, उत्तरेला आहे. एवढं इथपर्यंत क्लिअर असेल सर्वांना. भारताचं स्थान कुठे आहे? उत्तर गोलार्धात आहे. आता जे काही रेखांश असतात, जे काही रेखावृत्त असतात, हे रेखावृत्त पृथ्वीवरती उभ्या रेषा ज्या आहेत त्यांना आपण रेखावृत्त म्हणतो. जसं विषुववृत्तामुळे उत्तर दक्षिण असं विभाजन होतंय, तसंच रेखावृत्तामुळे पूर्व आणि पश्चिम असं विभाजन होतं. सो ग्रीनिच हे जे ठिकाण आहे लंडन मधलं, तर ते ठीक आहे, तर इथलं जर तुम्ही पाहिलं तर या ग्रीनिच ठिकाणावरून एक प्राईम मेरिडियन गेलेला आहे. ठीक आहे. एक काय गेलेला आहे? प्राईम मेरिडियन गेलेला आहे. म्हणजेच एक असं रेखावृत्त गेलेलं आहे तिथून, एक असं रेखावृत्त की जे 0 डिग्रीचं रेखावृत्त आहे आणि ते जे 0 अंशाचं रेखावृत्त आहे त्याच्या उजवीकडे पूर्व आणि त्याच्या जर आपण डावीकडे पाहिलं तर पश्चिम बाजू. सो त्या 0 डिग्रीच्या पूर्वीकडे भारताचं स्थान येतंय. ठीक आहे. सो जे 0 डिग्रीचं प्राईम मेरिडियन आहे त्याला GMT म्हणतो, ग्रीनविच मेरिडियन टाइम म्हणतो. पुढे बघूया आपण. सध्या फक्त एवढं लक्षात घ्या की त्याच्या पूर्वेला भारताचं स्थान आहे आणि विषुववृत्ताच्या वर म्हणजे उत्तरला भारताचं स्थान आहे. म्हणून भारत कुठे आहे? तर भारत हा उत्तर पूर्व गोलार्धात आहे. भारत कुठे आहे? उत्तर पूर्व गोलार्धामध्ये येतो. बरोबर. या ग्रीनिच GMT 0 डिग्री प्राईम मेरिडियनच्या उजवीकडे पूर्व आणि विषुववृत्ताच्या वर उत्तर, म्हणून उत्तर पूर्व गोलार्धात भारताचं स्थान आहे. बरोबर. आणि भारताचं जर तुम्ही मॅप पाहिलं तर इथे आहे महाराष्ट्राचं स्थान. ठीक आहे. सो महाराष्ट्राचा पण पार्ट आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे, तो आपण महाराष्ट्राच्या भूगोलामध्ये अभ्यासूया. आज आपल्याला भारताचा भूगोल इथे अभ्यासायचा आहे. बरोबर. सो भारत हा एक लँडमास म्हणून कुठे आहे हे क्लिअर झालं की उत्तर पूर्व गोलार्धात आहे. पृथ्वीवर भारताचं स्थान कुठे आहे हे आपण पाहिलं. मग आता भारताचा अक्षवृत्तीय आणि रेखावृत्तीय विस्तार सुद्धा आपल्याला अभ्यासायचा आहे. बरोबर. हे सुद्धा आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे. पाठ ठेवावं लागेल. सोपी मेथड आहे लक्षात ठेवायची. मी सांगेन. खूप जणांना माहिती असेल, काहींना माहिती नसेल, त्यांच्यासाठी समजून जाईल. सो बघा, अक्षवृत्तीय स्थान म्हणजे भारत कोणत्या 2 अक्षवृत्तांच्या मध्ये आहे, कोणत्या 2 आडव्या रेषांच्या मध्ये आहे. त्या आडव्या रेषांना वेगवेगळे नंबर्स आहेत. ठीक आहे. त्या अँगलनुसार, त्या कोणानुसार. आणि भारत कोणत्या 2 रेखावृत्तांच्या मध्ये आहे. अगेन त्या रेखावृत्तांना पण काहीतरी नंबर आहे. उभ्या रेषा कोणत्या 2 आहेत ज्याच्यामध्ये भारताचं स्थान आहे, याचाच आपल्याला अभ्यास करायचा आहे. सध्या या स्लाइडवरती एवढं दिलंय की अक्षवृत्तीय आणि रेखावृत्तीय विस्तार. अक्षवृत्त जे आहे, भारत उत्तर गोलार्धात असल्यामुळे ज्या काही आडव्या रेषा अक्षवृत्त आहेत त्या उत्तरेकडील असतील, म्हणून अक्षवृत्तांसाठी आपण उत्तर वापरणार. आणि रेखावृत्त भारत पूर्व गोलार्धात येतं, उत्तर पूर्व मध्ये येतं, पूर्वेला येतं 0 डिग्रीच्या, म्हणून आपण रेखावृत्तांसाठी लॉन्जिट्यूडसाठी काय वापरणार आहोत? पूर्व वापरणार आहोत. काय वापरणार आहोत? पूर्व. ठीक आहे. सो अक्षवृत्तीय विस्तार सगळ्यात आधी आपण बघूया. ठीक आहे. इथे मी पुढे दिलंय का कुठे एकदा मला बघू दे थोडंसं. ओके. ठीक आहे. या स्लाइडवर आपण व्यवस्थित अभ्यासूया. बघा, बाकीचं इकडे तिकडे बघू नका. ठीक आहे. तुम्हाला येत असेल तरी इकडे तिकडे लक्ष देऊ नका. सध्या जेवढं सांगते त्याकडे फोकस करा. ठीक आहे. इथे काय आहे? भारताचं स्थान दिलेलं आहे. हा जो पॉइंट आहे इथे रेड मार्क करते बघा मी, या पॉइंटला म्हटलं जातं केप कमोरिन. काय म्हटलं जातं? केप कमोरिन. कुठे आहे? कन्याकुमारी. कुठे आहे? कन्याकुमारी. केप कमोरिन. भारताचं काय आहे? ते दक्षिणेकडचं टोक आहे. भारताचं दक्षिणेकडील टोक आहे. ठीक आहे. काय? केप कमोरिन कन्याकुमारी भारताचं दक्षिणेकडील, भारताच्या मुख्य भूमीचं सर्वात दक्षिणेकडील टोक आहे. ही भारताची मुख्य भूमी आहे. मी मुख्य भूमी हा शब्द का वापरते? कारण बेटं पण आहेत. ठीक आहे. सो इन जनरल दुसरा पॉइंट आहे तो पुढे अभ्यासू. सध्या एवढं लक्षात ठेवा की भारताची जी मुख्य भूमी आहे त्याचं शेवटचं दक्षिणेकडचं टोक आहे केप कमोरिन, जे कुठे आहे? कन्याकुमारी मध्ये आहे. ठीक आहे. आणि भारताचं सर्वात उत्तरेकडचं टोक इथे आहे लडाख मध्ये. त्याला म्हटलं जातं इंदिरा कॉल. त्याला काय म्हटलं जातं? इंदिरा कॉल. ठीक आहे. कुठे आहे ते? लडाख मध्ये. त्याला काय म्हटलं जातं? इंदिरा कॉल. सो इकडे या पॉइंट मधून जाणारी आडवी रेषा आणि केप कमोरिन मधून जाणारी आडवी रेषा ह्या किती अक्षांशावरती आहेत?
कोणत्या अक्षवृत्तावर येतात ह्यांचा नंबर लक्षात ठेवायचा 8 डिग्री, काय 8 डिग्री, ठीक आहे 8 डिग्री, आणि वर काय लक्षात ठेवायचं 37 डिग्री। बरं हे 37 लक्षात नाही राहिलं तरी चालेल, काही हरकत नाही, काही हरकत नाही। का? कारण की हे जे 37 आहे ते आपण काढू शकतो, कसं 8 अधिक 29 करायचं, 8 अधिक 29 किती होणार 37, ठीक आहे। 29 अक्षवृत्तांचा फरक आहे उत्तर आणि दक्षिणेकडे, भारताचे उत्तर आणि दक्षिण यामध्ये 29 अक्षवृत्तांचा फरक आहे। तेच जर का सध्या एवढंच लक्षात ठेवा 8 डिग्री, बाकी तुम्ही यामध्ये जर पाहिलं, ठीक आहे, तर आपल्याला 8 डिग्री 4 मिनिट उत्तर, ठीक आहे, आणि इकडे 37 डिग्री 6 मिनिट, 37 डिग्री 6 मिनिट काय येणार आहे उत्तर, ठीक आहे। हे आपला भारताचा अक्षवृत्तीय विस्तार आपण पाहिला। तेच भारताचा आता रेखावृत्तीय विस्तार बघूया, दोन लॉन्जिट्यूड मध्ये कोणते आहे, तर इकडे गुजरात मध्ये हे आहे शेवटचं टोक, म्हणजे भारताचं सर्वात पश्चिमेकडचं टोक गुजरात मधील घुअर मोटा, गोहर मोटा, घुअर मोटा असे वेगवेगळे नाव आहेत। सो गोहर मोटा किंवा घुअर मोटा काही आलं तरी ते एकच आहे। सो गोहर मोटा हे भारताचं सर्वात पश्चिमेकडचं टोक आहे गुजरात मध्ये, ठीक आहे, आणि सर्वात पूर्वेकडचं टोक कुठे आहे अरुणाचल प्रदेश मध्ये, काय किबिथू, काय आहे किबिथू, ठीक आहे। मग इथे पण लक्षात ठेवणं सोपे, हे फक्त विषुववृत्ताच्या, आता एवढं तरी आपण लॉजिक लावू शकतो की विषुववृत्त 0 डिग्रीवर आहे, विषुववृत्ताच्या थोडंसं वर भारताचं स्थान आहे, त्यामुळे मग विषुववृत्ताच्या थोडंसं वर किती 8 डिग्री, 8 डिग्रीला भारताचं दक्षिणेकडचं टोक आहे, तिथून वर 8 अधिक 29 37 अंशापर्यंत, 37 अंश अक्षवृत्तापर्यंत भारत आहे, ठीक आहे। त्यानंतर रेखावृत्ताच्या केसमध्ये हा जर 8 लक्षात असेल ना तर हाच 8 इकडे घ्या 68 असं लक्षात ठेवा, ठीक आहे, 8 68, ठीक आहे। मग 68 जे आहे तर 68 डिग्री 7 मिनिटाला या रेखावृत्तावरती आपलं काय आहे 68 डिग्री 7 मिनिटं या रेखावृत्तावरती आपलं शेवटचं भारतात पश्चिमेकडचं टोक आहे गोहर मोटा, आणि इकडे जे काही आपण पाहिलं पूर्वेकडचं टोक किबिथू, तर 68 अधिक 29 करा, उत्तर तुम्हाला मिळणार आहे किती 97, किती मिळणार आहे 97। सो 68 मध्ये आपण 29 ऍड केले, उत्तर मिळणार 97, 97 डिग्री 25 मिनिट पूर्वेला काय आहे किबिथू आहे। सो भारताचा रेखावृत्तीय विस्तार किती आहे 68 डिग्री 7 मिनिट पूर्व ते 97 डिग्री 25 मिनिट पूर्व। चुकून इथे उत्तर शब्द वापरलेला असेल तर ते चुकीचं असेल हे लक्षात घ्या, पूर्व पाहिजे, पूर्वेला रेखावृत्तीय स्थान, आणि अक्षवृत्तीय स्थान काय आहे 8 डिग्री 4 मिनिट उत्तर ते 37 डिग्री 6 मिनिट उत्तर, ठीक आहे। इथे अक्षवृत्ताच्या बाबतीत उत्तरच पाहिजे, ठीक आहे। सो या गोष्टी आपण इथे पाहिल्या, भारताचे शेवटचे 4 टोक पाहिले एक्स्ट्रीम। आता मी तुम्हाला म्हणतानाच म्हटलं की 8 डिग्री हे भारताचं काय आहे मुख्य भूमीचं शेवटचं टोक आहे, ठीक आहे। पण जर तुम्हाला संपूर्ण भारताचं इन जनरल विचारलं तर भारताचं शेवटचं टोक हे अंदमान निकोबार बेटांच्या इथे आहे। तर इकडे जर तुम्ही पाहिलं अंदमान निकोबार बेटे जे आहेत यामध्ये शेवटचं टोक आहे भारताचं, ठीक आहे, खाली ते म्हणजे 6 डिग्री 45 मिनिट उत्तरेला भारताचं शेवटचं टोक आहे, दॅट इज इंदिरा पॉइंट, त्यालाच आपण काय म्हणतो इंदिरा पॉइंट। हा इंदिरा पॉइंट आहे आणि तो इंदिरा कॉल आहे। इंदिरा पॉइंट हा भारताच्या दक्षिणेकडचा, संपूर्ण भारताचा सर्वात दक्षिणेकडचा टोक आहे। इंदिरा कॉल हे भारताचं उत्तरेकडचं टोक आहे, दोन्ही मिक्स नका करू। इंदिरा पॉइंटलाच वेगवेगळी नावं आहेत, त्यालाच पिग्मेलियन पॉइंट सुद्धा म्हणतात, त्यालाच पार्सन पॉइंट सुद्धा म्हणतात, हे नावं त्यांना नका देऊ, ठीक आहे, नाहीतर दोन्ही टोक उलटे पलटे भारतालाच उलट करून टाकाल, ठीक आहे। सो इंदिरा पॉइंट, पिग्मेलियन पॉइंट, पार्सन पॉइंट एकच आहे जे भारताचं सर्वात दक्षिणेकडचं संपूर्ण भारताचं टोक आहे, जे म्हणजे अंदमान निकोबार बेटांच्या शेवटी, आणि मुख्य भूमीसाठी मग केप कमोरिन कन्याकुमारी येतं, ठीक आहे। सो व्यवस्थित बघायचं प्रश्नात काय विचारले, मुख्य भूमी जर मेन्शन असेल तरच 8 डिग्रीला कन्सिडर करायचं, जर भारताचं इन जनरल विचारलं असेल तर 6 डिग्री हा अक्षवृत्तीय विस्तार मग लक्षात ठेवावा लागेल 6 अंश, थोडंसं 2 अक्षवृत्त अजून खाली, ठीक आहे। मग हा जो आपला जो पॉइंट आहे, ठीक आहे, जो मी तुम्हाला म्हटलं की एक सदर्न मोस्ट पॉइंट आहे, बरोबर, सगळ्यात दक्षिणेकडचा पॉइंट आहे कोणता इंदिरा पॉइंट, जो कुठे आहे तर
अंदमान निकोबार बेटांचा शेवटचा पॉइंट आहे। मात्र काय झालं होतं 2004 ला जी त्सुनामी आली होती त्या त्सुनामीमुळे हा पॉइंट काय झालेला आहे, समुद्रात बुडालेला आहे। ठीक आहे, म्हणजे तो काय सबमर्ज झालेला आहे सी वॉटर मध्ये। ठीक आहे, सो इथे त्याला एक निशाणा म्हणून बनवून ठेवलेला आहे अशा प्रकारे, राईट। सो हे काय आहे आपलं शेवटचा पॉइंट आहे, इथे तो पाण्याखाली गेलाय सध्या। ठीक आहे, 2004 च्या त्सुनामीमुळे, राईट। बघा मग आपण काय पाहिलं तर भारताचा अक्षवृत्तीय विस्तार पाहिला 8 अंश 4 मिनिट उत्तर ते 37 अंश 6 मिनिट उत्तर। जर तिथे ऑप्शन मध्ये 6 डिग्री दिला असेल तरी घाबरायचं नाही, भारताचं दक्षिणेकडचं टोक इंदिरा पॉइंट आहे म्हणून ते 6 डिग्री असेल, करेक्ट असेल। पण जर मुख्य भूमी दिला असेल तर मग 8 डिग्रीच लिहायचं। ठीक आहे, त्यानंतर भारताचा रेखावृत्तीय विस्तार आपण पाहिला 68 अंश 7 मिनिट पूर्व ते 97 अंश 25 मिनिट पूर्वेला भारताचा काय आहे, रेखावृत्तीय विस्तार आहे। क्लिअर, भारताचं स्थान आपण पाहिलं। मग इथे बघा एक PYQ आला होता, इतके सोपे प्रश्न कंबाईन मध्ये विचारले जातात। भारताचं सर्वात पूर्वेकडील रेखावृत्त कोणतं आहे, आपण आताच पाहिलं सगळ्यात पूर्वेकडील किबिथू 97 डिग्री 25 मिनिट ईस्ट पूर्व, हे काय आहे भारताचं सर्वात पूर्वेकडील रेखावृत्त आहे, बरोबर। जर तुम्ही जगाच्या नकाशामध्ये पाहिलं तर इथे आहे भारताचं स्थान। बघा असं भारताचं स्थान आहे की ज्याला भारत देशामुळे इथल्या महासागराला इथल्या एका ओशनला नाव दिलेलं आहे इंडियन ओशन। इंडियावरून इंडियन ओशन एकमेव असा देश आहे की ज्याच्यामुळे महासागराला तसं नाव पडलंय त्याचं, बाकी कुठल्याच देशाचं नाव कुठल्याच महासागराला नाहीये। म्हणून लक्षात घ्या की भारताचं स्थान हे व्यापारी दृष्ट्या पण जगाच्या जागतिक दृष्ट्या एक सेंटरला आहे, केंद्रस्थानी आहे आणि सगळे इथून ट्रेड रूट्स मग आहेत। ठीक आहे, सगळे इथे व्यापारासाठी सगळीकडून, बाकी पृथ्वी गोल आहे इकडून पण जे येतील त्या साईडनी असे। ठीक आहे, सो व्यापारासाठी एक महत्त्वाचं होतं। सो इतिहास बऱ्यापैकी तुम्ही अभ्यासताच मग इथे, राईट। सो भारताचं स्थान एक इम्पॉर्टंट आहे, राईट। आणि जर तुम्ही पाहिलं तर भारत हा आशियाचा पार्ट येतो, आशिया खंडामध्ये आशियाच्या सगळ्यात दक्षिणेला भारत आहे, थोडासा मध्य आशियामध्ये पण मोडतो भारत। ठीक आहे, मध्य पूर्वमध्ये हा भाग जातो आपला, राईट। सो अशा प्रकारे आपण भारताची जगाच्या बाबतीमध्ये पोझिशन कुठे आहे ते पाहिलं। आता थोडंसं अजून काही गोष्टी इथे आहेत, जसं की भारताचं सगळ्यात उंचावरील पॉइंट कोणता आहे, भारताचं सगळ्यात उंचावरील टोक कोणतं आहे। भारतामध्ये जर तुम्ही पाहिलं तर सर्वात उंच ठिकाण आहे माउंट केटू। ठीक आहे, लडाखमध्ये इथे आहे माउंट केटू, हे भारताचं सर्वात उंचीवरील ठिकाण आहे ज्याची उंची आहे 8611 मीटर। ठीक आहे, 8611 मीटर इतकी काय आहे माउंट केटूची उंची आहे। आणि भारताचं सगळ्यात डीपेस्ट पॉइंट खोलवर पर्यंत जर विचारलं सगळ्यात खोल पॉइंट कुठे आहे तर कुट्टानंद। कुठे आहे तर ते जर ठिकाण पाहिलं 2.2 मीटर इतकं तुम्हाला केरळमध्ये कुट्टानंद म्हणून ठिकाण दिसेल जिथे डीपेस्ट पॉइंट आहे। ठीक आहे, एवढं खोल ते आहे, राईट। सो ह्या काही गोष्टी फॅक्ट्स आपण भारताविषयी पाहिलेल्या आहेत। आता थोडंसं पुढे जाऊया। ठीक आहे, इथे तुम्हाला बरं हा प्रश्न घ्यायच्या आधी मी काही गोष्टी इथेच समजवते याच मॅपवरती। भारतामध्ये आपल्याला माहिती आहे सद्यस्थितीमध्ये 28 राज्य आहेत। किती राज्य आहेत, 28 राज्य। 29 होती, जम्मू काश्मीरला केंद्रशासित प्रदेश बनवलं आणि 8 केंद्रशासित प्रदेश आहेत। जम्मू काश्मीर आणि लडाखला केंद्रशासित प्रदेश बनवल्यानंतर 9 होते, पण काय केलं दादरा नगर हवेली आणि दीव दमनला मर्ज केलं, ते एकच झालं म्हणून ती संख्या 8 वर गेली। सो आपण जर पाहिलं तर भारतामध्ये जी राज्य आहेत ते 28 राज्य आहेत आणि यामध्ये 8 केंद्रशासित प्रदेश आहेत। मग दादरा नगर हवेली दीव दमण एक आलं, त्यानंतर लडाख आणि जम्मू काश्मीर हे 2 सेपरेट, त्यानंतर पंजाब मध्ये आहे चंदीगड। ठीक आहे, त्यानंतर लक्षद्वीप आहे, अंदमान निकोबार आहे, दिल्ली आहे आणि काय आहे पॉंडिचेरी। हे 8 केंद्रशासित प्रदेश भारतामध्ये आहेत। त्या व्यतिरिक्त भारतामधली सर्व राज्य आपल्याला हा नकाशा अगदी डोळ्यासमोर पाहिजे, पाठ झाला पाहिजे। ठीक आहे, की वर काय आहे लडाख बघा, आणि हे जम्मू काश्मीर आणि लडाख आता 2 सेपरेट केंद्रशासित प्रदेश झाल्यामुळे खूप फरक पडतो बऱ्याच गोष्टींच्या सीमा ज्या आहेत, जसं की अफगाणिस्तान सोबत आता जम्मू काश्मीरची सीमा नाही लागत आहे, आता लडाखची सीमा लागते, हे लक्षात ठेवा। ठीक आहे, सो इकडे लडाख आणि जम्मू काश्मीर काय आहे तर 2 केंद्रशासित प्रदेश। त्यानंतर इथे या नेकचा जो पार्ट आहे तिथे जर तुम्ही पाहिलं तर हिमाचल प्रदेश, पंजाब, हरियाणा, इथे आहे दिल्ली। ठीक आहे, उत्तर प्रदेश, उत्तराखंड हे सगळे इथे वसले, उत्तर प्रदेश आहे। ठीक आहे, उत्तर प्रदेशच्या बाजूला बिहार आहे,
त्यानंतर इकडे जर तुम्ही खाली आलात तर इकडे राजस्थान, गुजरात, महाराष्ट्र आपलं बरोबर, छोटासा इथे गोवा आहे, कर्नाटक आहे, केरळ, तमिळनाडू, आंध्र प्रदेश, तेलंगणा, ओडिसा, छत्तीसगड, ठीक आहे, इकडे झारखंड बिहारमधून, त्यानंतर इकडे वेस्ट बेंगॉल जर तुम्ही पाहिलं तर बघा वरपर्यंत गेलेला आहे, अगदी इकडे आसामला सीमा लागते, वरपर्यंत हे हिरवं दिसते एवढा वेस्ट बेंगॉल आहे, इथे छोटंसं सिक्कीम मध्ये फसलंय, त्यानंतर इकडे आसाम, मेघालय, प्रश्न आला होता मेघालयावरती, आय थिंक राज्यसेवेमध्ये आला होता की असा कोणता देश आहे, कोणता राज्य आहे की ज्याला फक्त एकाच इतर राज्याची सीमा लागतीये, मेघालय आहे बघा, फक्त आसामची सीमा लागते मेघालयला, ठीक आहे, त्यानंतर त्रिपुरा, मिझोरम, मणिपूर, हे लक्षात ठेवायचे, हे इकडे जर तुम्ही पाहिलं काय सिक्कीम सोडून याला आपण काय म्हणतो 7 सिस्टर्स, कोण कोण येतं त्यामध्ये, आसाम, मेघालय, त्रिपुरा, मिझोरम, मणिपूर, नागालँड आणि अरुणाचल प्रदेश, याला आपण 7 सिस्टर्स म्हणतो, ठीक आहे, ईशान्येकडील देश आहेत ते महत्त्वाचे आहेत, राईट. सो हे सर्व राज्य आपण पाहिले, यामध्ये आपल्याला ह्या पण गोष्टी समजल्या पाहिजे की भारताचे किनारी राज्य किती आहेत, ठीक आहे, कोणकोणते येतात, मग गुजरात, बरं गुजरातचं वैशिष्ट्य हे की त्याला किनारपट्टी पण लागली आणि इतर देशाची सीमा पण लागली आहे, पाकिस्तानची सीमा, सेम इकडे पश्चिम बंगालला किनारपट्टी पण आहे आणि बांगलादेशची सीमा पण आहे, सो हे दोनच असे राज्य आहेत वेस्ट बेंगॉल आणि गुजरात की ज्यांना किनारपट्टी पण आहे आणि परकीय सीमा सुद्धा आहे. बाकी गुजरात, महाराष्ट्र, गोवा विसरायचं नाही, गोवा, कर्नाटका, तसं तर गोवा कोण विसरणार नाही, केरळ, तमिळनाडू, आंध्र प्रदेश, तेलंगणाला लागत नाही, आंध्र प्रदेश ते इकडेच बनल्यामुळे तेलंगणा सेपरेट झाला, लँडलॉक झाला, भूवेष्टित की जमीनच आहे त्याच्या बाजून, त्यानंतर ओडिसा, ठीक आहे, वेस्ट बेंगॉल, हे काय आहेत तर हे 8 किनारपट्टीवरचे आपण काय पाहिलेले आहेत, 9 किनारपट्टीवरचे आपण काय पाहिलेले आहेत, राज्य पाहिलेले आहेत, ठीक आहे, 1 2 3 4 5 6 7 8 9, राईट. इकडे मणिपूर, त्रिपुरा, मिझोरम हे काहीच लागत नाहीये बंगालच्या उपसागराला, लक्षात घ्या, ठीक आहे. बाकी भारताची पश्चिम सीमा जर पाहिली तर अरबी समुद्र आहे, भारताच्या पूर्वेला बंगालचा उपसागर आहे आणि खाली काय आहे, इंडियन ओशन, हिंदी महासागर आहे, त्यामुळे भारताच्या हा मुख्य भूमीचा भाग 3 बाजूनी पाण्याने वेढलेला आहे, म्हणून आपण याला पेनिन्सुला किंवा द्वीपकल्प असं म्हणतो, ठीक आहे. सो द्वीपकल्प, पेनिन्सुला म्हणजे काय, 3 वेगवेगळ्या पाण्याच्या भागांनी वेढलेला भूमीचा मोठा भाग, त्याला आपण पेनिन्सुला म्हणतो, द्वीपकल्प म्हणतो. सो हे आहे पेनिन्सुला, राईट. आपण भारताचे एक पॉलिटिकल मॅपचं इथे काय केलं, ऑब्झर्वेशन केलं, बाकी पण बघायचे, ते थोडंसं पुढे घेते, एकाच जागी किचविड नको, ठीक आहे. सो एक प्रश्न इथे आलेला होता कंबाईन मध्ये, खालीलपैकी कोणत्या राज्याच्या सीमा ह्या 2 देशांना लागून आहेत, ठीक आहे. तर ऍक्च्युली हा प्रश्न मी अजून घेतलेला नाहीये, सीमा पुढे घ्यायला पाहिजे, पण तरी ठीक आहे, लक्षात घ्या. तर मिझोरम जे आहे, इकडे जर तुम्ही पाहिलं तर मिझोरमची सीमा म्यानमारला सुद्धा लागून आहे आणि बांगलादेशला सुद्धा लागून आहे, ठीक आहे. सो मिझोरमची सीमा ही 2 देशांना लागून आहे, वैशिष्ट्यपूर्ण आहे, लक्षात ठेवायचं आहे, ठीक आहे, लक्षात ठेवावं लागेल. तसंच मग इकडे पाहिलं तुम्ही तर बाकी उत्तराखंड पण येतं नेपाळ सोबत आणि चीन सोबत, पण ऑप्शन्स जे दिले होते ते इथले होते, ठीक आहे, त्यानुसार. सो हे छोटे छोटे मॅपचे ऑब्झर्वेशन्स आपले झाले पाहिजे, मॅप आपल्याला एकदम डोळ्यासमोर असला पाहिजे की कसाही प्रश्न आला जर भारताच्या पॉलिटिकल राजकीय नकाशावरती तर तो आपल्याला सोडवताच आला पाहिजे, ठीक आहे. बाकी तुम्हाला राजधानी सुद्धा प्रत्येक राज्याची लक्षात ठेवायची आहे, ठीक आहे, आणि बेट सुद्धा आहेत हे लक्षात ठेवा, विसरू नका बेटांना. तिकडे बंगालच्या उपसागरामध्ये अंदमान निकोबार बेटे आणि अरबी समुद्रामध्ये लक्षद्वीप बेटांचा समूह आहे, इतर सुद्धा बेटे येतात, पुढे बघू आपण ते, राईट. मग आपण इथपर्यंत पाहिलं, आता थोडंसं भारताच्या आपण विस्ताराविषयी बघूया, ठीक आहे. भारताची लांबी रुंदी किंवा भारताचं जे काही आपण काय म्हणतो त्याला पूर्व पश्चिम आणि दक्षिण उत्तर लांबी जी आहे त्याचा इथे अभ्यास करूया. सो बघा, भारताचे जे 4 टोक आपण पाहिले होते त्यातील पश्चिमेकडचं टोक, ठीक आहे, पश्चिमेकडचं टोक कोणतं होतं, गुअरमोटा, आणि इकडे पूर्वेकडचं टोक काय होतं, किबिथू. यांच्यामधलं डिस्टन्स किती आहे, यांच्यामधलं डिस्टन्स लक्षात ठेवायचे, कसं लक्षात ठेवायचं, 233 आणि मधी 9, 3 त्रिक 9, असं कसंही लक्षात ठेवा. 2933 किलोमीटर काय आहे भारताचा पूर्व पश्चिम विस्तार आहे, किती, 2933 किलोमीटर. या व्यतिरिक्त भारताचा उत्तर आणि दक्षिणेला कन्याकुमारी, उत्तरेला आपण पाहिलं होतं तर हे तर मुख्य भूमीचाच विचार करणार ना, बेट तर समुद्रात गेली.
सो इकडे उत्तर दक्षिण, उत्तरेला इंदिरा कॉल, दक्षिणेला केप कमोरिन, कन्याकुमारी. सो उत्तर दक्षिण जो विस्तार आहे तो किती आहे 1 2 3 4 लक्षात ठेवायचं. काय लक्षात ठेवायचं 1 2 3 4. फक्त लिहिताना कसं लिहायचं 1 2 3 आणि 4 इकडे लिहायचं. ठीक आहे 3214 किलोमीटर 1 2 3 4. ठीक आहे असं लक्षात ठेवा. सो भारताचा जो उत्तर दक्षिण विस्तार आहे तो 3214 किलोमीटर इतका आहे. बघा एक इंटरेस्टिंग गोष्ट लक्षात घ्या. आपल्याला माहिती आहे की दोन रेखावृत्त यांच्यामध्ये पण डिस्टन्स आहे 29 रेखावृत्तांचा आणि दोन अक्षवृत्त यांच्यामध्ये पण फरक पडतो 29 अक्षवृत्तांचाच. ठीक आहे डिस्टन्स तर 29 रेषांचंच आहे पण तरी सुद्धा हे डिस्टन्स जर तुम्ही किलोमीटर मध्ये पाहिलं तर ते वेगळं दिसतं. का असेल बरं असं कधी विचार केलाय? काहींना माहिती असेल, काहींना माहितीच नसेल किंवा एवढा विचार आपण करतच नाही. पण सिंपल जर तुम्ही उत्तर दक्षिण लांबीचा विचार केला तर उत्तर दक्षिणेमध्ये जी काही लांबी आहे त्यामध्ये येतात अक्षवृत्त. दोन अक्षवृत्तांमधलं अंतर हे समान असतं 111 किलोमीटर असतं. सो अक्षवृत्तांमधलं अंतर सारखं आहे सगळीकडे. मात्र रेखावृत्तांच्या केसमध्ये काय होतं रेखावृत्त जी आहेत ती अशा प्रकारची असतात. त्यामुळे इथे काय होतं ऍक्च्युअली यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर जो काही विषुववृत्ताचा भाग आहे ठीक आहे या विषुववृत्तावरती दोन रेखावृत्तांमधलं अंतर विषुववृत्ताच्या जवळ जास्त असतं पण जसं जसं ध्रुवांकडे जाणार तसं तसं हे अंतर काय होत जाईल कमी होत जाईल. त्यामुळे ही रेषा हे डिस्टन्स तिरकं आहे ना त्यामुळे हे डिस्टन्स कसं आहे तर 2933 किलोमीटरच आहे थोडं कमी झालंय. समजलं? हे सिंपल त्याच्या मागचं कारण आहे. ठीक आहे सो आपण लांबी आणि रुंदी सुद्धा पाहिलेली आहे. मग प्रश्न आला होता भारताची दक्षिण उत्तर लांबी किती आहे. आताच पाहिली 1 2 3 4 3214 किलोमीटर राईट. आणि पूर्व पश्चिम किती आहे 2900 3 त्रिक 9 2933 किलोमीटर. क्लिअर? बाकी भारताचं क्षेत्रफळ जर विचारलं तर एवढं लक्षात ठेवायचं 3.28 लाख. ठीक आहे मिलियन स्क्वेअर किलोमीटर ठेवायचं लक्षात किंवा मग तुम्ही कसंही ठीक आहे आपण लक्षात ठेवताना 3.28 मिलियन स्क्वेअर किलोमीटर लक्षात ठेवायचं. बाकी ऑप्शन मध्ये आपल्याला कळून जातं. ठीक आहे सो किंवा 33 लाख जरी आलं तरी ठीक आहे. बाकी इंडियाचा पार्ट जो आहे जगाच्या केसमध्ये जर पाहिलं तर जागतिक क्षेत्रफळापैकी भारताने 2.4% एवढा भूभाग व्यापलेला आहे. पृथ्वीचा 2.4% एवढा भाग भारताने व्यापलेला आहे. ठीक आहे आणि जगामध्ये ज्या काही मोठमोठे कंट्रीज आहेत तर भारताचा क्षेत्रफळाच्या दृष्टीने 7वा क्रमांक लागतो. कितवा क्रमांक लागतो 7वा क्रमांक लागतो. ठीक आहे भारत क्षेत्रफळाच्या दृष्टीने 7व्या क्रमांकावरती येतं. सगळ्यात मोठं क्षेत्रफळ कोणाचं आहे रशियाचं. बरोबर रशिया जर तुम्ही पाहिलं आशियाच्या वर ठीक आहे म्हणजे आशियाचाच पार्ट आहे पण वर एकदम वर आपण जर पाहिलं तर काय रशिया आहे. सो क्षेत्रफळाच्या दृष्टीने मोठा आहे. आणि जगभरात सर्वात छोटं जर पाहिलं तर व्हॅटिकन सिटी आहे म्हणजे त्याचं 100 स्क्वेअर किलोमीटर पेक्षा पण काय आहे कमी आहे डिस्टन्स. ठीक आहे 100 म्हणते मी 1 पेक्षा पण कमी 0 समथिंग आहे त्याचं. बरोबर सो व्हॅटिकन सिटी काय सर्वात क्षेत्रफळाने कमी असलेला देश आहे. त्याचबरोबर तुम्ही जर पाहिलं तर जे काही कंट्रीज आहेत 7 टॉप 7 कोणत्या आहेत क्षेत्रफळाच्या दृष्टीने सगळ्यात आधी येणार रशिया. त्यानंतर एक्झॅक्ट रशियाच्या समोर कॅनडा परत कॅनडाच्या खाली USA मग 4थ्या क्रमांकावर USAच्या समोर चायना. ठीक आहे त्यानंतर 5व्या क्रमांकावर येतं ब्राझील साऊथ अमेरिकेमध्ये. ब्राझील हा असा देश आहे जो लोकसंख्येच्या दृष्टीने पण 5व्या क्रमांकावर आहे क्षेत्रफळाच्या दृष्टीने पण 5व्या क्रमांकावर आहे. ठीक आहे सो लक्षात ठेवणं सोपं आहे. ब्राझील नंतर इकडे ऑस्ट्रेलिया 6व्या क्रमांकावर आणि 7व्या क्रमांकावर येतं इंडिया भारताचा क्रमांक येतो 7वा. ठीक आहे राहील लक्षात. बघा आपली आणि चायनाची लोकसंख्या सेम आपण म्हणतो ऑलमोस्ट. आता आपण चायनाला मागे टाकून पुढे गेलोय. ठीक आहे बट स्टील चायनाचा एरिया आपल्यापेक्षा 3 पट आहे. इवन रिसोर्सेस पण त्यांच्याकडे तितके आहेत. आपण एवढ्या कमी रिसोर्सेस मध्ये ऑलमोस्ट तेवढीच लोकसंख्या सांभाळतोय. ठीक आहे सो हे एक गोष्ट आहे. मग
भारत 7वा येतो. थोडंसं 8व्या क्रमांकाचं पण लक्षात ठेवा, अर्जेंटिना आहे. साऊथ अमेरिकेमधील, दक्षिण अमेरिकेतील अर्जेंटिना. ठीक आहे, त्यावर पण कधी कधी विचारलं जाऊ शकतं, कारण आपल्याला 7च माहिती असतात, 8वा आपण लक्षात घेत नाही. सो 8व्या क्रमांकावर अर्जेंटिना येतं. ठीक आहे, सो हे आहेत टॉप 7 कंट्रीज जे क्षेत्रफळाच्या दृष्टीने मोठे आहेत. मग आता आपण भारताचं जे क्षेत्रफळ अप्रोक्स 33 लाख कन्सिडर करायचं, बाकी एक्झॅक्ट जर बघायला गेलं तर 32,87,263 चौरस किलोमीटर इतकं भारताचं क्षेत्रफळ आहे. आणि आपण मग टॉप कंट्रीज पाहिल्याच, अर्जेंटिना येतं भारतानंतर, रशिया, कॅनडा, चीन, त्यानंतर आहे अमेरिका, USA चा पार्ट, मग ब्राझील, ऑस्ट्रेलिया, भारत आणि अर्जेंटिना. ठीक आहे, या व्यतिरिक्त आता क्षेत्रफळ पाहिलं, क्षेत्रफळाच्या दृष्टीने टॉप कंट्रीज पाहिल्या. आता थोडंसं पुढे जाऊया आणि भारताची जी काही सीमा आहे, भारताची जी बाउंड्री आहे त्याचा विचार करूया. भारताला 7,517 किलोमीटरची सागरी सीमा लागलेली आहे. म्हणजे काय? समुद्राची सीमा, ही बाउंड्री. ठीक आहे, ही बाउंड्री जी इथे मार्क केलेली ऑलरेडी दिसतीये तुम्हाला, मी पुन्हा मार्क करते. हा श्रीलंकेचा पार्ट आहे, भारत नाहीये हे, बरोबर. ही बाउंड्री ही किती आहे? ही आहे भारताची सीमा. ठीक आहे, इथपर्यंत. इकडे मग बांगलादेशचा पार्ट आहे, तिकडे नाही जायचे आपल्याला. सो इकडे काय आहे? बे ऑफ बेंगॉल आहे, बंगालचा उपसागर, बरोबर. आणि इकडे काय आहे? अरबी समुद्र आहे, अरेबियन सी, आणि खाली हिंदी महासागर आहे. सो भारताला ही जी सागरी सीमा लागलेली आहे ती किती आहे? एकूण सागरी सीमा बेटांचा पण विचार करून, अंदमान निकोबार बेटे, इथली लक्षद्वीप बेटे यांचा पण विचार करून एकूण सागरी किनारा किंवा समुद्र सीमा आहे 7,517 किलोमीटर. बघा, हे खूप महत्त्वाचं आहे. सागरी सीमा आहे एकूण 7,517 किलोमीटर. ठीक आहे, 7,751. ठीक आहे, पण मुख्य भूमीची जर फक्त सीमा विचारली, की फक्त मुख्य भूमी म्हणजे पेनिन्सुला, बेटांना सोडून फक्त मुख्य भूमीची जर सीमा विचारली, किती सागरी सीमा आहे मुख्य भूमीला, तर ती आहे 6,100 किलोमीटर. 6,100 किलोमीटर. आणि फक्त बेटांची किती? मग उरलेली 1,417 किलोमीटर ही फक्त बेटांना लागलेली सागरी किंवा समुद्री सीमा आहे. ठीक आहे, सो हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. राहील लक्षात. थोडेसे फॅक्ट्स आहेत, पाठ करा, 3-4 वेळा रिवाइज करा, राहून जातात लक्षात. बरे नाही जरी लक्षात राहिले, परीक्षेत ऑप्शन आपण एलिमिनेट करू शकतो. ठीक आहे, सो ही आपण सागरी सीमा पाहिली. मग इथे प्रश्न आला होता स्ट्रेट फॉरवर्ड, भारताला, कंबाईनचे सगळे प्रश्न आहेत, भारताला एकूण डॅश डॅश किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लाभलेला आहे. इथे तुम्हाला ऑप्शन आहे 7,517. इथे मुख्य भूमी वगैरे मेन्शन नाहीये, त्यामुळे एकूणच सागरी किनारा सांगायचं. 7,517 किलोमीटर एवढा समुद्र किनारा किंवा सागरी सीमा भारताला लाभलेली आहे. राईट. तसंच जर तुम्ही पाहिलं तर कोणकोणत्या देशांशी भारत सागरी सीमा शेअर करतो हे पण तितकंच महत्त्वाचं आहे, की भारताच्या सागरी सीमा कोणकोणत्या देशांना लागलेल्या आहेत. इकडे अरबी समुद्र पाकिस्तानला लागून आहे. त्यानंतर इकडे काय येतं? मालदीव्स येतं, बरोबर. मालदीव्सला लागून आहे. श्रीलंकेसोबत आहे. बाकी इथे मध्ये पाक स्ट्रेट, पाकची सामुद्रधुनी आहे. सामुद्रधुनी स्ट्रेट म्हणजे काय असतं? स्ट्रेट म्हणजे असा पाण्याचा स्रोत. स्ट्रेट म्हणजे काय थोडक्यात? तर पाण्याचे वॉटरचे 2 भाग जे आहे ते वेगळे करतं. ठीक आहे, जसं इथे अरबी समुद्र आणि बे ऑफ बेंगॉलच्या पाण्याला सेपरेट केलं जातं. आणि जमिनीचे, लँडचे पण 2 भाग, जमिनीचे 2 भूभाग पण सेपरेट केले जातात. भारत आणि श्रीलंकेला सेपरेट करतं, त्याला स्ट्रेट म्हणतो. सो इथे पाक स्ट्रेट आहे, पाकची सामुद्रधुनी आहे. सो आपण हे बघत होतो की यामध्ये कोणकोणत्या देशांना भारताची समुद्र सीमा लागलेली आहे. पाकिस्तानला लागलेली आहे, मालदीव्सला लागलेली आहे, श्रीलंकेला लागलेली आहे, बांगलादेश, म्यानमार, थायलंड आणि व्यवस्थित लक्षात घ्या मलेशियाला लागलेली नाहीये, फक्त इंडोनेशियाला भारताची समुद्री सीमा लागलेली आहे. मग हे देश आपल्याला असेच लक्षात ठेवायचे. ठीक आहे, 7 देश आहेत ज्यांना भारताची समुद्री सीमा लागलेली आहे. ठीक आहे, इथे थोडंसं तुम्हाला लक्षात येईल. मालदीव्स सोबत आहे, श्रीलंकेसोबत आहे, इंडोनेशिया सोबत आहे, म्यानमार, थायलंड वर पाकिस्तान सोबत आहे आणि बांगलादेश सोबत आहे. ठीक आहे, सो आपण भारताच्या सागरी सीमा कोणत्या देशांना लागून आहेत हे सुद्धा पाहिलं. आता थोडंसं पुढे जाऊया आणि भारताची जी जमिनीची सीमा आहे किंवा भारताची जी आपण भूसीमा म्हणतो
ती किती किलोमीटर आहे हे बघूया. तर भारताची 15,200 किलोमीटर एवढी काय आहे भूसीमा आहे. काय आहे भारताची भूसीमा 15,200 किलोमीटर एवढी आहे. राहील लक्षात 15,200 किलोमीटर एवढी भारताची काय आहे भूसीमा आहे. ठीक आहे, क्लिअर. मग यामध्ये हे पण लक्षात ठेवायचं कोणते राज्य हे लँडलॉक आहेत. लँडलॉक म्हणजे असे राज्य की ज्यांचा भाग ज्यांची सीमा ही डायरेक्टली समुद्राच्या सीमेशी कनेक्ट नाहीये त्यांना लँडलॉक भूवेष्टित म्हणतो. ठीक आहे. सो भारताची सीमा किती आहे 15,200 किलोमीटर एवढी भारताची भूसीमा आहे. आता भारताची जी भूसीमा आहे ती कोणकोणत्या देशांसोबत शेअर होते, भारताचे शेजारील देश कोणकोणते आहेत ते पण एकदा बघून घेऊया. पाकिस्तान, बरोबर, पाकिस्तान. मग इकडे सगळे राज्य जे आहेत ते पाकिस्तान सोबत सीमा शेअर करतात. ठीक आहे, गुजरात झालं, राजस्थान झालं, पंजाब झालं, जम्मू काश्मीर झालं, लडाख झालं. वर आहे अफगाणिस्तान. अफगाणिस्तान जर आपण पाहिलं तर अफगाणिस्तान हे फक्त लडाख सोबत सीमा शेअर करतं, एकदम छोटासा पार्ट. ठीक आहे. त्यानंतर इकडे लडाख सोबत चीनची जी सीमा आहे ती लडाखला लागून आहे. त्यानंतर खाली आल्यानंतर मग उत्तर प्रदेश वगैरे आहे, चीन सोबत सिक्कीम आहे, इकडे अरुणाचल प्रदेशचा पार्ट आहे. ठीक आहे. बाकी जर तुम्ही पाहिलं तर नेपाळ आणि भूटान हे सुद्धा दोन देश आहेत ज्यांच्या सोबत भारताची सीमा शेअर होते. बरोबर. सो इथल्या कंट्रीज येणार. त्यानंतर बांगलादेश आणि म्यानमार. बांगलादेशला भारताची सर्वाधिक सीमा लागून आहे, लक्षात ठेवायचं. श्रीलंकेला भारताची सीमा लागून नाहीये, सागरी सीमा आहे फक्त. सो हे झाले भारतातील शेजारी राष्ट्र. ठीक आहे, देश. बरोबर. एक प्रश्न आला होता भारताला किती किलोमीटर लांबीची भूसीमा लागलेली आहे. किती आपण आताच पाहिलं 15,200 किलोमीटर लांबीची भूसीमा जी आहे ती भारताला लागलेली आहे. बरोबर. चला, हे आपण सुरुवातीला पाहिलं की भारत कुठे आहे तर विषुववृत्ताच्या वर आणि कर्कवृत्त त्यातून पास होतंय. सो भारत हा उष्णकटिबंधीय क्षेत्रात पण येतो आणि समशीतोष्ण क्षेत्रात पण येतो. राईट, हे मी तुम्हाला मगाशीच सांगितलं. ठीक आहे. सो कर्कवृत्त हे महत्वाचे एक वृत्त आहे, एक महत्वाची लाईन आहे जी भारतामधून जातीये. ठीक आहे. बरं, कर्कवृत्त भारतातून कुठून कुठून जाते हे बघण्याआधी थोडंसं अजून एक गोष्ट मी तुम्हाला सांगेल की जसं आपले हे जे दोन पॉइंट आहेत अरुणाचल प्रदेश आणि गुजरात मधील किबिथू आणि गुअरमोटा, या दोन रेखावृत्ताच्या दरम्यान इतर पण रेखावृत्ते येतात. कोणत्याही दोन रेखावृत्तांमधला फरक हा 4 मिनिटांचा असतो. 4 मिनिटांचा असतो. सो टोटल जर तुम्ही इकडे पाहिलं तर 29 रेखावृत्तांचा फरक आहे. इकडून आणि तिथपर्यंत जाईपर्यंत 29 रेखावृत्त. करा 29 गुणिले 4, 4 9 36, 3 4 2 8 आणि 3 किती 11, म्हणजे 116 मिनिटे. 116 मिनिटे. एक तास हा 60 मिनिटांचा असतो, म्हणजे 120 मिनिटे 2 तास झाले. पण हे अप्रोक्स 2 तास झाले ना, म्हणजे 1 तास 56 मिनिटे, म्हणजे अप्रोक्स जवळपास 2 तासांचा फरक आहे. ठीक आहे. म्हणून सूर्य हा अरुणाचल प्रदेश जो आहे तो पूर्वेला आहे. सूर्य जपानला उगवतो, जपानला उगवत्या सूर्याचा देश म्हणतात. तिकडून उगवत उगवत सूर्य जेव्हा पुढे येतो, सूर्य पुढे येत नाही, ऍक्च्युली पृथ्वी फिरत जाते गोल गोल. बरोबर. सो पृथ्वीचा जेव्हा अरुणाचल प्रदेशचा पार्ट जो आहे तो पहिला काय होणार, तिथे पहिला सूर्य उगवणार. बरोबर. सूर्य आधी कुठे उगवेल अरुणाचल प्रदेशला आणि मग 2 तासानंतर सूर्य गुजरातमध्ये उगवतो, म्हणजे 2 तासाचा फरक पडतो. बरोबर. 116 मिनिटांचा फरक आहे. ठीक आहे. त्याचबरोबर तुम्ही जर आपले जे दोन टोकं आहेत भारताचे उत्तर आणि दक्षिण, तर लडाख मध्ये तुम्ही जर पाहिलं तर जो सर्वात लहान दिवस आणि सर्वात मोठा दिवस आहे त्यामध्ये 5 तासाचा फरक पडतो. किती तासाचा? 5 तास. म्हणजे सर्वात मोठा दिवस जो असेल तो 5 तासांनी सर्वात लहान दिवसापेक्षा जास्त असतो. ठीक आहे. की बेसिकली आपण जर एक्झाम्पल म्हणून सांगते की 12 तासामध्ये जर तुम्ही 5 मिळेल तर 17 तासाचा सर्वात मोठा दिवस असेल, तर सर्वात लहान दिवस जो आहे तो किती असेल तर तो फक्त 12 तासाचाच असेल. म्हणजे एवढा फरक आहे 5 तासाचा. आणि ते जर तुम्ही पाहिलं कन्याकुमारीला तर इथे फार फरक नाही पडत. इथे 45 मिनिटांचाच फरक आहे सर्वात मोठा दिवस आणि सर्वात लहान दिवस. का? रिझन हेच आहे ना याचं की सूर्यकिरणे इथे लंबरूप पडतात उष्णकटिबंधीय प्रदेशात. सो त्यामुळे इथे फारसा डिफरन्स दिसणार नाही. विषुववृत्तावरती तर काही फरकच नसतो. एक्झॅक्ट विषुववृत्तावर जर तुम्ही पाहिलं तर 12 तासांचा दिवस 12 तासांची रात्र असते, काही फरक नसतो. ठीक आहे.
सो या काही गोष्टी आपण इथे पाहिल्या. थोडंसं पुढे जाऊया आता, मग बघूया की भारतातून कर्कवृत्त कोणकोणत्या राज्यातून जातं. सगळ्यात आधी तर कर्कवृत्त 23.5 अंशावरती आहे. क्लिअर. ट्रॉपिक ऑफ कॅन्सर म्हणतो, भारतामधून पास होतं. सो भारताच्या कोणकोणत्या राज्यातून जातं लक्षात ठेवायचं. गुजरात, त्यानंतर राजस्थान, बघा थोडासा भाग राजस्थानचा येतो, राजस्थान, त्यानंतर मध्य प्रदेश, इकडे छत्तीसगड आहे, ठीक आहे, त्यानंतर झारखंड, वेस्ट बेंगॉल आणि इकडे त्रिपुरा आणि मिझोरम मधून सुद्धा जातं, त्यांना विसरायचं नाही. सो 1 2 3 4 5 6 7 8 राज्यातून कर्कवृत्त जातं. गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, झारखंड, त्रिपुरा आणि मिझोरम, ठीक आहे, बंगाल, वेस्ट बेंगॉल विसरायचं नाही, ठीक आहे. सो यामध्ये अजून एक महत्त्वाचा पॉइंट आहे, तो म्हणजे झारखंडची राजधानी रांची ही एकमेव राजधानी आहे की ज्यामधून कर्कवृत्त जातं. तर कर्कवृत्त रांची या शहरातून सुद्धा जातंय. रांची ही झारखंडची राजधानी आहे. महेंद्रसिंग धोनी सगळ्यांना लक्षात असेल. सो लक्षात घ्या, राज्य पाठ ठेवा. गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, झारखंड, बंगाल, त्रिपुरा आणि मिझोरम, ठीक आहे, आणि झारखंडची राजधानी रांची, याच्यातून कर्कवृत्त ट्रॉपिक ऑफ कॅन्सर पास होतं. आणि याच्या खालचा जो भाग आहे तो उष्णकटिबंधीय, याच्यावर आहे समशीतोष्ण कटिबंधीय, टेम्परेट आणि ट्रॉपिकल, हा फरक इथे पडतोय, ठीक आहे. मग इथे तुम्हाला तेच दाखवलेलं आहे कर्कवृत्त कशा प्रकारे पास होतं. सो ते जे राज्य आहेत ते लक्षात ठेवण्यासाठी एक इथे ट्रिक दिलेली आहे आपल्याला. काय तर गुजराती राजा मेड चीफ जस्टिस इन द मीटिंग. गुजराती राजाने काय बनवलं, चीफ जस्टिस बनवलं. एका मीटिंग मध्ये गुजराती राजाला काय बनवलं, चीफ जस्टिस बनवलं, ठीक आहे. सो गुजराती गुजरात, राजा राजस्थान, मेड एम फॉर मध्य प्रदेश, चीफ सी फॉर छत्तीसगड, जस्टिस जे फॉर झारखंड आणि इन द मीटिंग, ठीक आहे. सो इन द मीटिंग मध्ये द चं काय केलेलं आहे त्यांनी, द चं टी ला त्रिपुरा आणि एम फॉर मिझोरम, पण मध्ये वेस्ट बेंगॉलला विसरायचं नाही, ठीक आहे. त्याच्यासाठी काही वापरलं नाहीये शब्द, म्हणून लगेच स्किप नाही करायचं त्या ट्रिकच्या नादात. मी जस्ट लक्षात राहण्यासाठी दिली आहे, ठीक आहे. सो कोणतीही ट्रिक बिल्ड करा पण लक्षात ठेवायचं आहे. मग प्रश्न कारण त्यावर आला होता की भारतातील कोणकोणत्या राज्यावरून कर्कवृत्त जातं. ऑप्शन पण बघा कसे दिले होते, गुजरात, मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल, तर सगळीकडेच दिलं होतं की हे सगळ्यांना माहिती आहे. त्यांना माहिती आहे की आयोगाला माहिती आहे मुलं इथे गडबड करणार. सो गडबड या मणिपूर, मेघालय, मिझोरम, नागालँड मध्ये होते. लक्षात ठेवायचं जे 7 सिस्टरचे शेवटचे टोक आहेत त्रिपुरा आणि मिझोरम त्यांच्यातून जाते. सो मिझोरम म्हणून उत्तर काय येईल, ऑप्शन नंबर 3 हे याचं करेक्ट उत्तर होतं, ठीक आहे. जसं आपण कर्कवृत्ताच्या केसमध्ये पाहिलं तसंच एक महत्त्वाचं रेखावृत्त सुद्धा भारतातून जातं किंवा भारतातून जातं म्हणजे ते ॲक्च्युली आपली स्थानिक वेळ आहे, इंडियन स्टँडर्ड टाइम, IST ज्याला आपण म्हणतो, ठीक आहे. मग IST जे आहे इंडियन स्टँडर्ड टाइम हे एक रेखावृत्त आहे. कुठे 82.5 डिग्रीवरती आहे. 82 डिग्री 5 मिनिट ईस्ट पूर्वचं हे रेखावृत्त आहे. हे सध्या हे बघूया की हे कोणकोणत्या राज्यामधून जातं. बघा इथून जातं, लक्षात ठेवायचं उत्तर प्रदेशच्या मिर्झापूर या ठिकाणामधून ते पास होत आहे. तर ते कोणकोणत्या राज्यांमधून जात आहे तर उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीसगड, ओडिसा आणि आंध्र प्रदेश, 5च राज्य आहेत. UP, MP, AP लक्षात राहील. UP, MP, AP, AP ला अरुणाचल प्रदेश नका करू, ते तिकडे राहिलं. UP, MP, AP या व्यतिरिक्त 2 लक्षात ठेवायची, ओडिसा आणि छत्तीसगड राहील लक्षात, ठीक आहे. सो यातून पास होते आपलं इंडियन स्टँडर्ड टाइम, भारतीय प्रमाण वेळेचं रेखावृत्त, ठीक आहे. ह्या रेखावृत्ताला भारताची प्रमाण वेळ मानली जाते. मी तुम्हाला म्हटलं की लंडनमध्ये ग्रीनिच या शहरातून एक मूळ रेखावृत्त जातं, प्राइम मेरिडियन 0 डिग्रीचं रेखावृत्त, आणि त्याच्या पूर्वेला भारताचा भाग आहे. सो भारताची प्रमाण वेळ ही मानली जाते. बघा हे का इथेच घेतलंय, इकडून मधून का नाही टाकलं, कारण की सूर्य हा पूर्वेला पहिला उगवतो. त्यामुळे अरुणाचल प्रदेश जे आहे पृथ्वी पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते ना, म्हणजे पूर्वेला सूर्य पहिला उगवतो. सो अरुणाचल प्रदेशमध्ये तुम्ही जर पाहिलं सूर्य लवकर उगवतो. मग त्यांचं सूर्य इतक्या लवकर उगव की त्यांनी तेव्हा जर कामाला सुरुवात केली आणि इथला स्टँडर्ड टाइम मानला तर त्यांचे कामाचे तास पण वाढतील. त्यांचा सूर्य लवकर उगवतो म्हणजे लवकर मावळणार, पण तिथे लवकर अंधार पडणार. सो त्यांची कामं जी आहेत ती उशिरापर्यंत चालणार. मग त्यांच्यासोबत अनफेअर होऊ नये किंवा इकडे पण काही गोष्टी अनफेअर होऊ नये. सो इथून एक रेषा टाकली आणि तिला पूर्ण भारताचं प्रशासन सोयीस्करतेने चालावं यासाठी भारताची प्रमाणवेळ बनवली, ठीक आहे. सो ही भारताची प्रमाणवेळ आहे.
आसाममध्ये चाय बागन टाइम वगैरे आहे, तिकडे त्यांचं सेपरेट, त्यांची कामाची वेळ व्यवस्थित चालावी म्हणून त्यांचं सेपरेट आहे लोकल टाइम, ठीक आहे. पण बाकी आपल्याकडे इंडियन स्टँडर्ड टाइम जे आहे ते कुठून, अलाहाबाद मधून जातं, लक्षात ठेवायचं, उत्तर प्रदेश मधून जातं, मिर्जापूर मधून जातं. मग आता यामध्ये तुम्ही जर पाहिलं तर आपण देश पण पाहिले, कोणकोणत्या देशातून ते पास होतंय, ठीक आहे. एक महत्त्वाचा पॉइंट इथे लक्षात ठेवा, ग्रीनिच पासून आपण पूर्वेला आहोत, ग्रीनिचच्या पूर्वेला टाइम प्लस मध्ये असतो आणि पश्चिमेला मायनस मध्ये असतो. सो जेव्हा आपण ग्रीनिचच्या पूर्वेला आहोत तर आपला टाइम कधी पण रेखावृत्तांवरूनच तो काढलेला आहे, पण लक्षात ठेवायचं आपण ग्रीनिच पेक्षा 5.5 तासांनी कसे आहोत, पुढे आहोत. म्हणजे समजा ग्रीनिच या ठिकाणी दुपारचे 12 वाजले असतील तर भारतामध्ये संध्याकाळचे 5:30 वाजलेले असतील, कारण आपण 5.5 तासांनी पुढे आहोत ग्रीनिच पेक्षा, ठीक आहे. तेच जर तुम्हाला आंतरराष्ट्रीय वाररेषेचं विचारलं, इंटरनॅशनल टाइमलाईन जी कुठे आहे, 0 डिग्रीच्या एक्झॅक्ट मागे, पृथ्वी कशी आहे, गोल आहे, 0 अंशाचं जे रेखावृत्त आहे तेच मागून जेव्हा सर्कल करतं ते 180 अंशाचं रेखावृत्त कन्सिडर केलं जातं. सो तिथे एक्झॅक्ट किती तासांचा फरक पडतो, 12 तासांचा फरक पडतो, ठीक आहे. त्यामुळे तिथे किती सकाळचे 12 वाजले असतील किंवा रात्रीचे आपण 12 जे म्हणतो 12 AM टाइम इंटरनॅशनल डेटलाईन वरती 180 अंशावरती झाला असेल. आणि ती इंटरनॅशनल डेटलाईन आहे थोडीशी अशी झिगझॅग पण आहे, कशासाठी आहे तर यामुळेच की तिथे काय होऊ नये, तर जे काही राष्ट्रमध्ये आलेले आहेत देश त्यांच्या टाइम झोन मध्ये फरक पडू नये म्हणून, ठीक आहे. बाकी रशियामध्ये सर्वाधिक टाइम झोन आहेत, 11 ते 12 टाइम झोन्स आहेत रशियामध्ये वेगवेगळे, कारण तेवढा मोठा विस्तार आहे रशियाचा, ठीक आहे. सो त्यामुळे त्या व्यतिरिक्त आपण भारताच्या आंतरराष्ट्रीय सीमा बघूया. मी तुम्हाला म्हटलं की भारताचे शेजारील राष्ट्र आपण पाहिले, मग यामध्ये भारताची जी पाकिस्तान सोबतची सीमा आहे, पाकिस्तान सोबतची भारताची जी सीमा आहे त्याला आपण काय म्हणतो, त्याला एक नाव आहे ते म्हणजे रॅडक्लिफ लाईन. काय आहे, रॅडक्लिफ लाईन, ठीक आहे. ही रॅडक्लिफ लाईन भारत आणि पाकिस्तानमध्ये, इवन भारत आणि बांगलादेश किंवा, कारण तेव्हा ते पूर्व पाकिस्तानचाच पार्ट होता, सो बांगलादेश सोबत सुद्धा आपली रॅडक्लिफ रेषाच आहे. या व्यतिरिक्त जर आपण पाहिलं तर भारत आणि अफगाणिस्तान, इकडे थोडीशीच इथे जी काही अफगाणिस्तान सोबत सीमा शेअर होतीये ती लडाखची होतीये. सो भारत आणि अफगाणिस्तान यांच्यामध्ये कोणती लाईन आहे, ड्युरंड लाईन आहे. कोणती, ड्युरंड रेषा, ठीक आहे. या व्यतिरिक्त चीन सोबत जी सीमा शेअर होतीये तर अरुणाचल प्रदेश आणि चीन यांची जी सीमा शेअर होतीये याला आपण मॅकमोहन रेषा म्हणून ओळखतो, मॅकमोहन लाईन म्हणून ओळखतो, ठीक आहे. मग लक्षात घ्या चीनची मॅकमोहन सीमाच येते, पण जर खूपच डिटेल द्यायचं झालं तर मग इकडची जी चीनची सीमा आहे याला ते वेस्टर्न सेक्टर म्हणतात, इथली जी आहे याला ते मिडल सेक्टर म्हणतात, ठीक आहे. आणि इथली जी सिक्कीम सोबतची आहे त्याला ईस्टर्न सेक्टर म्हटलं जातं, पण तेवढं येत नाही, मॅकमोहन रेषाच आहे, तेवढं लक्षात ठेवा, ठीक आहे. बाकी जर राज्य लक्षात ठेवायचे, हे महत्त्वाचं आहे की पाकिस्तान सोबत गुजरात, राजस्थान, पंजाब, हरियाणा शेअर करत नाहीये, पंजाब, त्यानंतर जम्मू काश्मीर आणि लडाख यांची सीमा शेअर होतीये. अफगाणिस्तान सोबत फक्त लडाखची सीमा शेअर होतीये. चीन सोबत जर पाहिलं तर बघा अगेन चीन सोबत आता जम्मू काश्मीरची सीमा शेअर होत नाहीये, ठीक आहे. हे लक्षात ठेवा, लडाख सेपरेट केंद्रशासित प्रदेश बनले इथपर्यंत. लडाख हा सगळ्यात मोठा भारतातला केंद्रशासित प्रदेश आहे. सो लडाखची सीमा जी चीन सोबत शेअर होते, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, ठीक आहे. त्यानंतर इकडे सिक्कीमची सीमा सुद्धा चीन सोबत शेअर होते आणि अरुणाचल प्रदेशची सीमा शेअर होतीये. बाकी नेपाळच्या बाबतीमध्ये उत्तराखंड, उत्तर प्रदेश, बिहार, सिक्कीम आणि वेस्ट बेंगॉल सुद्धा आहे, इथपर्यंत आलंय वेस्ट बेंगॉल, ठीक आहे. तसंच बांगलादेश सोबत जर पाहिलं तर बांगलादेश सोबत पश्चिम बंगाल, मेघालय, आसाम आणि त्रिपुराची सीमा शेअर होती. मेघालयची फक्त एकाच राज्याशी सीमा शेअर होतीये ती म्हणजे आसामशी, मात्र मेघालयची सीमा बांगलादेश सोबत सुद्धा शेअर होतीये, ठीक आहे. त्यानंतर म्यानमार सोबत जर पाहिलं तर बांगलादेश, नागालँड, मणिपूर, मिझोरम यांची सीमा म्यानमार सोबत शेअर होत आहे, ठीक आहे. आणि उरला भूतान, भूतान सोबत सिक्कीम, वेस्ट बेंगॉल, आसाम आणि अरुणाचल प्रदेशची सीमा शेअर होती, ठीक आहे. सो कोणत्या देशाला कोणाची सीमा लागून आहे हे पण आपण इथे पाहिलेलं आहे. क्लिअर इथपर्यंत सर्वांना. बाकी क्षेत्रफळाच्या दृष्टीने बघूनच दिसतंय राजस्थान क्षेत्रफळाच्या दृष्टीने कसं आहे, सर्वात मोठं राज्य आहे भारतातलं. आणि जर तुम्ही पाहिलं तर गोवा हे क्षेत्रफळाच्या दृष्टीने कसं आहे, सर्वात लहान राज्य आहे भारतातलं. लोकसंख्येच्या दृष्टीने उत्तर प्रदेश 1 नंबर येतं, 2 नंबर येतं आपलं महाराष्ट्र, 3 नंबर बिहार. सो लोकसंख्या जास्त उत्तर प्रदेश मध्ये आहे आणि सर्वात कमी लोकसंख्या जर पाहिली तर लोकसंख्या पण सगळ्यात कमी गोवामध्येच येते, ठीक आहे.
त्यानंतर जर पाहिलं तर जे काही घनतेच्या बाबतीत, डेन्सिटीच्या बाबतीत पाहिलं तर बिहार जे आहे, बिहारची घनता कशी आहे, सर्वाधिक आहे बिहारमध्ये, आणि अरुणाचल प्रदेशमध्ये घनता डेन्सिटी कशी आहे, कमी आहे. बाकी दिल्ली जर पाहिलं तर केंद्रशासित प्रदेशामध्ये डेन्सिटी लोकांची पॉप्युलेशन बरोबर की एका चौरस किलोमीटर एरियामध्ये किती लोक राहतात यांचं कॅल्क्युलेशन केलं जातं. तर दिल्ली असा केंद्रशासित प्रदेश आहे की डेन्सली पॉप्युलेटेड आहे. ठीक आहे, तेच जर थोडंसं तुम्ही लक्षद्वीपचा विचार केला तर तिथे कमी आहे मग, आणि आकाराने पण लक्षद्वीप थोडंसं लहान आहे. ठीक आहे, सो या काही गोष्टी इथे येतात मग ज्या आपण पाहिलेल्या आहेत. लडाख आकाराने कसा आहे, मोठा केंद्रशासित प्रदेश आहे. ठीक आहे, सो पॉप्युलेशन पण दिल्लीमध्ये जास्त आहे. सो बऱ्याचशा गोष्टी आपण इथे फॅक्ट्स भारताविषयी अभ्यासलेल्या आहेत. क्लिअर. चला, भारताच्या समुद्री सीमा आपण पाहिल्या. थोडंसं आपल्याला त्यांचं एक समुद्राच्या आतमधल्या, सागराच्या आतमधल्या काही आपली किती एरिया आपला आहे हे बघायचे. सो भारताच्या किनारपट्टीपासून 12 नॉटिकल माईल पर्यंत, ठीक आहे, म्हणजे ऑलमोस्ट ते 1.85 वगैरे किलोमीटरचा एरिया असतो 1 नॉटिकल माईल. सो 12 नॉटिक माईल पर्यंत जर पाहिलं, माईल म्हणजे मैल ज्याला आपण म्हणतो, पूर्वी मैल म्हणायचे. सो 1.5 किलोमीटरपेक्षा जास्त एरिया असं लक्षात ठेवा. सो 12 नॉटिक मैल पर्यंत भारताची किंवा कुठल्याही देशाची काय असते, प्रादेशिक सीमा असते. काय असते, प्रादेशिक सीमा असते, की तिथे आपला पूर्ण अधिकार आहे, तेवढ्या समुद्रामध्ये आपण काहीही करू शकतो 12 नॉटिक मैल पर्यंत. त्याच्या अजून पुढे 12 नॉटिक मैल गेलात म्हणजे टोटल 24 नॉटिक मैल पर्यंतचा जो भाग आहे, तर त्यामध्ये आपल्याला एक संलग्न क्षेत्र असतं, ते कंटिन्युअस झोन म्हटलं जातं. सो या रिजन मध्ये आपल्याला काय अधिकार असतात, तर काही आपल्याला तिथे लॉ आहेत, म्हणजे तिथे तुम्ही एन्व्हायरमेंट संबंधी काही गोष्टी करू शकता, तुम्ही एक्साइज ड्युटी वगैरे तिथे करू शकता, किंवा तुम्ही संशोधनासाठी ते वापरू शकता. पण त्याच्या पुढे अजून गेलात की 200 नॉटिक मैल पर्यंत आपला काय असतो, तर EEZ असतो, एक्सक्लुझिव्ह इकॉनॉमिक झोन आपण त्याला म्हणतो. सो इथे जर तुम्ही पाहिलात तर यामध्ये तुम्हाला खनिज संसाधनावरती संशोधन वगैरे करण्याचा अधिकार असतो आणि संरक्षण मिळवण्याचा अधिकार असतो, त्याच्यावर काही अधिकार नसतात. ठीक आहे, आपल्याला इथपर्यंत या एरियापर्यंतच आपले जे काही हवाई जहाजे आहेत ती उडवायची हे असते. ठीक आहे, त्यानंतर पुढे मग सगळं इंटरनॅशनल स्पेस हे सुरू होतं, आणि याच्या पुढे मग ओपन सी, हाय सी. सो सगळ्यांसाठी मग तो पूर्ण सगळ्यांचे कॉमन त्यावर अधिकार असतील. ठीक आहे, सो अशा काही गोष्टी आपण भारताविषयी पाहिलेल्या आहेत. सो आय थिंक भारताचं स्थान आणि विस्तार आपण व्यवस्थितपणे अभ्यासले. मला नाही वाटत की यापेक्षा वेगळं काही स्थान विस्तारावर प्रश्न विचारला जाईल आणि तुम्ही सोडवू शकत नाही. सो डेफिनेटली बाकी जो प्राकृतिक भाग आहे तो मी बॅचेसमध्ये घेणार आहे. मग त्यामध्ये हिमालय आलं, बेटा आली आपली, ठीक आहे, इतर काही मैदानी प्रदेश, वाळवंट, हे सगळं तिकडे अभ्यासणार आपण. ठीक आहे, सो आजसाठी इतकंच इनफ होतं. हे एक डेमो लेक्चर होतं. याच पद्धतीने अजून छान पद्धतीने आपण बॅचेसमध्ये अभ्यासणार आहोत. सो जर तुम्हाला हे लेक्चर आवडलं असेल तर निश्चितच तुम्ही आपलं ॲप्लिकेशन डाउनलोड करा अभ्यास मित्रचं. त्यावरती तुम्ही काय करू शकता, जी काही आपली बॅच आहे कंबाईन बॅच, आपण कंबाईन लक्ष्य बॅच ॲक्च्युली सुरू करतोय, ती बॅच तुम्ही काय करू शकता, जॉईन करू शकता. 1499 रुपये त्याची फी आहे. रेकॉर्डेड लाईव्ह लेक्चर्स, नोट्स, टेस्ट सिरीज सगळं काही त्यामध्ये अवेलेबल असेल. या व्यतिरिक्त इतर सुद्धा बॅचेस आहेत. राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी आपण एक रिव्हिजन बॅच सुरू केलेली आहे, रेकॉर्डेड बॅच. NCERT ची बॅच सुरू केलेली आहे. फाउंडेशन बॅच उद्यापासून सुरू होते डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नसाठी. जर तुमचे मित्रमैत्रिणी MPSC ची पुढच्या वर्षीसाठी तयारी करत असतील किंवा UPSC ची मराठी माध्यमातून तयारी करत असतील तर नक्कीच तुम्ही आपली ही बॅच त्यांना सजेस्ट करू शकता. सोबतच स्टेट बोर्ड स्पेशल बॅच सुद्धा आपण सुरू केलेली आहे. सो या सर्व बॅचेस तुम्हाला अभ्यास मित्राच्या ॲप्लिकेशनवरती मिळणार आहेत. ठीक आहे, सोबतच टेलिग्राम चॅनल जॉईन करा, तिथे लेक्चरच्या लिंक्स प्रोव्हाइड होतील, अपडेट्स मिळतील, आणि इंस्टाग्रामला अभ्यास मित्र पेजला फॉलो करा. सो तिथे इंटरेस्टिंग रील्स तुम्हाला बघायला मिळतील ज्या की अभ्यासाशी रिलेटेड असतील. ओके, सो थँक्यू व्हेरी मच. आय होप हे लेक्चर तुम्हाला आवडलं असेल, समजलं असेल. लेक्चर कसं वाटलं हे कमेंट करून नक्की कळा. जाता जाता लेक्चरला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. बघत राहा अभ्यास मित्र.